मात्र यावेळेला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ता सूरज चव्हाण यांच्याकडे जाईल। सूरजजी, शाही संदर्भातला तुमचा स्वतःचा पर्सनल अनुभव काय राहिला? तुमच्या पक्षातही अशा प्रकारे बोटावरची शाई पुसली गेली का? आणि थेट आरोप जो आता लवांडेंनी केलेला आहे तो इतकंच सांगताना दिसतोय की निवडणूक आयोगाला हाताशी घ्यायचा आणि निवडणुका जिंकायच्या यासाठी सत्ताधारी हे सगळं काही करतायत आणि निवडणूक आयोग ते सांगतील तसं काम करताना दिसतंय। सूरजजी, शाहीच्या तक्रारी अनेक ठिकाणी आलेल्या आहेत, त्याच्याबद्दल हां, काही दुमत नाही की शाही बोटावरची पुसली जाते। घरी गेल्याच्या नंतर जसं 2-3 उदाहरणे या ठिकाणी दाखवली गेली। बरोबर। मेन मुद्दा आहे शाही पुसण्याचा प्रयत्न का झाला, की बाबा तुम्हाला डबल मतदान करायचं होतं का, हाही प्रश्न त्या ठिकाणी या निमित्तानं म्हणजे डबल उद्भवतोय। मतदान हा होतंय तर? नाही, असं जर काय कुणाच्या हां, मनामध्ये काय हेतू काय ते पण स्पष्ट झालं पाहिजे। खरं हं, तर शाई पुसणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे किंवा डबल मतदान करणे हा हं, कायद्यानुसार गुन्हा आहे। जर कुठं त्रुटी असतील तर त्या नक्कीच सुधारल्या गेल्या पाहिजेत। निवडणूक आयोगाने सुद्धा त्याची दखल घेतली पाहिजे, या मताचा मी आहे। परंतु या पद्धतीनं अशा छोट्या-छोट्या गोष्टीचे इव्हेंट करून किंवा एक निवडणूक प्रक्रियेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करून हे पराभवाचं कारण शोधण्याचं काम चालू आहे असं मला वाटतंय। हे उद्याचं जी पराभव होणार आहे आणि त्या हं, पराभवाची कारणं आजपासून शोधण्याचं काम बरं। हे विरोधकांकडनं चालू झालेलं आहे असं मला वाटतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।